पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। स्वीकृत नगरसेवक निवडीत नियमभंग झाल्यास थेट न्यायालयात धाव, ॲडव्होकेट मयूर बैसाने यांचा इशारा। स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना महानगरपालिका अधिनियमांचं उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पद देखील निवडण्यात आलं आहे। पुढील 1 महिन्याच्या आत आयुक्तांकडून स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून या स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना राजकीय पक्षांकडून पराभूत झालेले किंवा निकटवर्तीय यांची निवड केली जाते। मात्र महानगरपालिका अधिनियम 2012 मधील कलम 4 अन्वये विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची यासाठी निवड करणं हे बंधनकारक असून त्या नियमांचे धुळे महानगरपालिकेत पालन करण्यात यावे अशी मागणी ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी केली असून या महानगरपालिका अधिनियमांचं उल्लंघन झाल्यास आपण याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। काही दिवसापूर्वी धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या। त्यानंतर महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका देखील पार पडल्या। यामध्ये उपमहापौर आणि महापौर निवडून झालेले आहेत। महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या हा अधिनियम 2012चा आहे। या अन्वये 1 महिन्याच्या आत तुम्हाला स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक आयुक्तांवर असतं। तशी शिफारस आयुक्तांना महानगरपालिका प्रशासनाला करावी लागते। परंतु आतापर्यंतचा महाराष्ट्रातील महानगरपालिकेचा इतिहास आपण जर बघितला तर स्वीकृत नगरसेवक पद जे काही आहे ते पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना, नाराज उमेदवारांना, पराभूत झालेल्या उमेदवारांना देण्यात येत असतं। परंतु ही संकल्पना सपशेल चुकीची आहे। खरं तर स्वीकृत नगरसेवक पद ही संकल्पनाच आजपर्यंत या राजकारणी मंडळींना आणि प्रशासनाला समजलेली नाहीये। स्वीकृत नगरसेवक पद म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम 2012 अन्वये ज्या कलम 4 याचा जो काही कलम 4 आहे त्यामधील तरतुदीनुसार डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्याख्याता तसेच विविध क्षेत्रातील नामनिर्देशित सदस्यांना त्या ठिकाणी नामनिर्देशन करणं आवश्यक आहे। स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून महानगरपालिकेचा प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित चालेल, सुरळीत चालेल। आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करून, विनिमय करून, या विविध क्षेत्रातील सदस्यांसोबत चर्चा करून महानगरपालिकेचा गाडा हाकणं आवश्यक आहे। परंतु असं होताना दिसत नाही। त्यामुळे या महानगरपालिके निवडणुकीच्या वेळेस, स्वीकृत नगरसेवक निवडणुकीच्या वेळेस जर या तरतुदींचं पालन योग्य पद्धतीने केलं गेलं नाही तर मी स्वतः ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका दाखल करणार आहे। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या अधिनियम 2012च्या तरतुदीप्रमाणेच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करावी ही माझी विनंती आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।